Change. Wow! After a long time, पुरणपोळी. बोल. काय बोलू यार माया, तू आता राधिकाच्या विरोधात एवढ्या टर्म्स अँड कंडिशन्स टाकून ठेवलेत की आता मी बोलू तर काय बोलू मला कळत नाहीये. पण मी काही चुकीचं बोलले का? ती हुशार आहे गुरुनाथ. वी हॅव टू एक्सेप्ट इट. अरे कसली टोमलाची हुशार आहे ती माया. ती हुशार नाही, एक नंबरची शहाणी आहे आणि म्हणूनच या असल्या पोस्टवर जाऊन पोहोचले. मी ओळखतो ना तिला आणि त्यासाठी मी काय वाटेल ते कर. काय करणार आहेस तू? माझ्याकडे एक भन्नाट प्लॅन आहे. नॉट अगेन गुरुनाथ. नो प्लॅन. माया प्लीज 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 तू एकदम ऐकून तर घे ना. हा प्लॅन परफेक्ट आहे. लिसन टू मी प्लीज. प्लीज गुरुनाथ, प्लीज ऐक माझा. माया प्लीज माझा ऐकून घे. हा प्लॅन इतका कमाल वर्क होईल ना, याच्यामध्ये मला फक्त तुझी साथ हवी. तू ऐकून तर घे ना. ठीक आहे, बोल. तू चोरलास ना? हा, तुझ्या जुन्या सवयी गेल्या नाहीत का ग अजून? हे बघ, हे तू स्वतःच्या मनाने केलं का हे तुला कोणी सांगितलं ते मला माहिती नाही, पण हे तू केलंयस. मला इतकंच कळतंय, मी तुझ्यावरती एवढे सगळे उपकार केले त्याची चांगली परतफेड केलीस. नाही, तुझ्या बाबतीत मी जे काही केलंय ना ते जरी तू विसरली असशील तरी माझ्या बाबतीत तू जे काही केलंयस ते मी कधीच विसरणार नाही. तर उद्याची होळी ते त्यांच्या आयुष्यात कधीही विसरणार नाहीत. शर्माबी बघ किती पुरणपोळ्या आणले. चल चल दोघी मिळून खाऊया कधी एकदा. खाते असं चाललंय. चल मम्मा जरा 2 मिनिटं शांत बसशील का प्लीज? व्हॉट हॅपन्ड बेबी? हा काय झालंय? ठीकच ना? मी तुला म्हणलं नव्हतं मम्मा. काय झालं? हे काय सगळे रंग ठेवलेत ना? अहो ठेवलेत म्हणून मला काय सांगताय तुम्ही? रंग इथे आणून मांडायला पाहिजे ना. सोसायटीतील मंडळी खाली आली ना त्यांना त्या डोळ्यांनी रंग दिसायला पाहिजे. कसं चेहऱ्यावर हास्य फुलतं. चला आणा फटाफट. रंग घेऊन. बरं मला एक सांगा, खाण्यापिण्याची काय व्यवस्था? खाण्यापिण्याची सोय झाली आहे, थंडाई सुद्धा आणून ठेवली. बरं तीच उत्तरं नको मला. आणून ठेवली मागवून ठेवली का सांगताय? जे काय आणलं असेल इथे ठेवा. लोकांना आल्यावर खाता आलं पाहिजे, रंग खेळता आला पाहिजे. चला फटाफट. टेबल वेगवेगळे मांडा, रंगाचा वेगळा, जेवणाचा वेगळा. चला मी 2 मिनिटात आलो. फटाफट करा. चला फटाफट. आलोय तुमच्या सोसायटीतून ऑर्डर आहे. आता कसं त्या वस्तूचं 4 चौघात नाव घेता येत नाही ना, म्हणून सांगतो. बम बम बोले मस्ती में डोले. आता आलं ना लक्षात? हो आलं. एक ध्यानात ठेवा आता, हे काय वस्तू तुम्हाला कोणी आणायला सांगितली, कोणी ऑर्डर दिली याच्याशी मला काही घेणं देणं नाही. हा असला प्रकार आमच्या सोसायटीत चालत नाही. गुलमर्ग सोसायटीमध्ये काही शिस्त आहे ती पाळल्या जाते, कळलं का? निघायचं तुम्ही. तो अहो 1 नंबर माल आहे. ऐका, 1 नंबर असो नाही तर 10 नंबर असो, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. बोललो ना, या सोसायटीत नशापणे केल्या जात नाही. आता लवकर निघायचं, नाही तर बंबम बोलेचा 3रा डोळा मी उघडतो. प्रसाद आहे एकदम असली माल आहे, असली.
यू मीन रंग बरसे करेक्ट भीगे. करेक्ट. एक काम करा, तुम्ही माझ्याकडे द्या. पण पैसे? पैसे संध्याकाळी घेऊन जा. द्या. तुमचं नाव काय? नाव नानी. नानी? आणि तुमचं आडनाव काय? नानी दामले. कितव्या माळ्यावर राहता इथे? अभी तुम्ही इथे कोणालाही विचारा, नानी दामले खूप फेमस आहे. मी नक्की येणार हं, पैसे घ्यायला. हा नक्की या. हा निघा. रंग बरसे भीगे. आता मजा येणार. चालायचं नाही का तुम्हाला होळीला? यायचं आहे, पण सौमित्र कुठे आहे? आम्ही त्याचीच वाट पाहत आहोत. कोण कोण म्हणताय अजून सौमित्र आलं नाहीये? ये अरे एकटा झालास? माया कुठे आहे? माया ती येणार आहे का? हो. माया कुठे ती? हो हे बघ तिचाच फोन. हा माया. नाही नको, तू नको वर येऊ, आम्ही खालीच उतरतोय. आलो 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 आलो. तिला वर बोलाव ना, पुरणपोळी खाऊ. अहो नको, राहू दे. चल चल चल. कुठे पोळी वगैरे आता नको, खूप वेळ जाईल. चला 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 जाऊया. चला 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 चला. या चल 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 चल. आई चला चला चला. दरवाजा लावून घे गं. अरे काय इकडे एकटी काय करते? तिकडे धमाल चालू आहे. आणि तूच तर फोनवर सांगा होती किती वर्षांनी मी येणार आहे रंगपंचमीला वगैरे. चल. ए माया, एक मिनिट. तुझं अख्खं घर हलतंय यार माया. सामी 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 आई ओके? माया मला सगळं गरगरतंय यार. सामी 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 मी कुठे? तो जनरली असं मला न सांगता कुठे जात नाही, पण आजच असा कसा गेला कोणास ठाऊक. काळजी वाटते बाई. नानीजींना सांगाव का? आई नको, त्या आधीच घाबरल्यात, पुन्हा घाबरतील. नको, त्यांना नको फोन करायला. कमाल आहे बाई, कळत. तू एक काम कर ना, याईना किंवा नानाजींना फोन कर ना. तेही तर शोधत आहेत ना त्याला, आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये गेला आहे का ते. मी काय म्हणते आई, ते शोधतायत ना, आपण उगीच त्यांना टेन्शन नको द्यायला. अगं नाही, त्यांना दिसलं की तेच फोन करतील ना. मी माझ्या बाजूने ट्राय करते. असेल बाई. लागते का? नाही ना, नाही लागत आहे फोन.
Sammy, 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 look at me. Sammy, are you okay? Sammy, 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 look at me. मागणारच नाही खायला. मम्मा मी मम्मा एवढंच खाणार आहे. ओके वेट वेट. मग हे एग घ्यायचं, हे असं कट करायचं, असं कट करायचं. मम्मा मम्मा एग पिकलेलं नाहीये. काय आहे? फुटतच नाहीये मम्मा. कापलंच जात नाहीये. मी काय करू? ओ माय गॉड. वाव मम्मा हे बघ. आय राधिका आय बघू गाडी चालली. मम्मा मी ऑमलेट केलं. तू खा खा ना. मी खाते. मम्मा तू खा. मम्मा खा. आला काय आला नाही? अरे तुम्ही आलात सोबत, सौमित्र नाही? नाही ना ग, काही कळतच नाही आहे. म्हणजे मी आणि नानासाहेबांनी जाऊन त्याला खूप शोधलं पण काय पत्ताच नाही तिचा. मुख्य म्हणजे फोनही लागत नाहीये. का बाई, आता तर कमालच. तो घरी गेला तर नसेल ना? नाही कसं जाईल? तो मला सांगितल्याशिवाय असं जाणार नाही घरी. नाही मला कळत आहे तसं नाही जाणार तो, पण गेला असेल बा. आणि फोन सायलेंट वर ठेवला असेल, झोपी गेला असेल. नाही घरी एकदा फोन करून बघतेस का? But मग हां, तू मला सोडायला आला होतास. मग मला सोडून परत जाताना वाटेत गाडी पंक्चर झाली किंवा कोणीतरी भेटलं असं काहीतरी खोटं सांग, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही होणार. काय होतंय माया, तू काय एवढा विचार करायला लागलीस? असं काही नाही होणार आहे. अरे का उगाच खोटं बोलायचं मी? सी, आय जस्ट वॉन्ट टू अवॉइड मिसअंडरस्टँडिंग्स बाकी मला जे वाटलं ते मी सांगितलं. आता तुझ्यावर आहे. माया ओकेच ना तू? एवढं काही होणार नाहीये. मी सांगेल काय सांगायचं ते. ओके ओके बरं, तू जाशील ना एकटा ड्राईव्ह करून व्यवस्थित, की मी गाडी बुक करू? नाही नाही ओके, मी ओके. आता माझं फक्त डोकं दुखतंय, गरगरत वगैरे नाहीये. मी जाईन. ओके निघतो. तुला फोन करत होते मी, वाट बघितली तुझी. हो राधा, अगं मायाला सोडायला गेलो होतो मी. तिला थोडं आयाला काय सोडायला गेलं होतं? हिला एकटीला सोडून? तुमच्या लग्नानंतरची पहिली होळी ना, हिला एकटीला कसं काय तू सोडलंस? मम्मा हे बरोबर तू केलेलं नाहीस आणि मलाही आवडलेलं नाही. नाही, तू त्याला ना डोक्यावर चढवून ठेवलेस आणि असं पाठीशी घालू नकोस. त्यामुळे तो आणखीन असंच आपल्या दोघींना वागवतो. हे काय फोन करायचा नाही, सांगायचं नाही, कुठंतरी मध्येच गायब व्हायचं, हे काय बरोबर झालेलं नाही. जाऊ दे ना. जाऊ दे ना काय जाऊ दे? हे बघ, मला आता तुझं काही ऐकायचं नाहीये. तू आपलं जा, सरळ आंघोळ कर आणि मग आपण पुढचं काय ते बघू. हे काय बरोबर नाही. काय तुमचं काय चाललंय? अहो सूर कसले लावता? काय मैफिल जमवायची का इथे? भैताड पोट्टा भैताड. तुला माहिती आहे आय एम राधिका आय एम कुक. गाडी चालली. हो एक मिनिट पडशी. अहो तुम्हाला मी काय काम करायला पाठवलं होतं? तुम्ही स्वतःच प्यायलात की काय काही? अरे देवा, या दोघींमध्ये राहिलो तर माझं डोकं फिरायची वेळ. चला. मी कुठून राहिली माझ्या बायकोची नवरी. तुम्ही आवरा, मी आहे आतमध्ये. प्रॉमिस केलं होतं की मी यापुढे कधीच पिणार नाही. आणि मी प्यायलो सुद्धा नाहीये. मी खरंच प्यायलो नाहीये. पण रंगपंचमीच्या इथे मला माहित नाही, कोणीतरी काहीतरी मिक्स केलं होतं का काय मला माहित नाही. पण मी मायाला सोडायला घरी गेलो तर मला अचानक गरगरल्यासारखं व्हायला लागलं, चक्कर आली. सो काय? अरे मग आता आईंसमोर का नाही सांगितलंस? हे त्याचसाठी नाही. मम्माला पण वाटणार की मी प्यायलो वगैरे, मग तिला परत ते समजवत बसा वगैरे, विषय वाढायला नको म्हणून मी तिथे बोललो नाही. म्हणून मी आता तुला सगळं सांगतोय. सो मला तिथे अचानक चक्कर आल्यासारखं वाटायला लागलं आणि मी तिथे झोपून गेलो. आणि जेव्हा उठलो तेव्हा रात्र झाली होती. सो मला तुला कळवताही नाही आलं. हे सगळं सांगायचं होतं. म्हणजे मी खरं तर तुला काही खोटं कारण सांगू शकलो असतो, पण माझ्या मनाला ते पटत नव्हतं. म्हणून खरंच विश्वास बसायला लागलाय की हा देव ना बरोबर बघत असतो आणि योग्य वेळेला योग्य माणसांना गप्प करतो. अजून खराब होईल मम्मा. बरं ठीक आहे, तुमचं चालू द्या, मी निघतो. कुठे? तू कुठे निघालास? एक महत्वाचं काम आहे माझं. असं समज माझं स्वप्नच आता पूर्ण होणार आहे. ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या. त्यांना डॉक्टरकडे नाही पाहिजे. गॅरी, व्हॉट स्वप्न?
गॅरी कम बॅक गॅरी. मम्मा यार तुला कळतंय का गॅरी किती वियर्ड वागायला लागलाय. त्याला काही घेणं देणंच नाहीये. मम्मा मम्मा की काय सांगितलंस तू? काय जे काय घडलं तेच सांगितलं. म्हणजे मी तुला घरी सोडायला गेलो होतो, मला तिथे गरगरल्यासारखं वाटायला लागलं, थोडंसं अस्वस्थपणा आला, सो मी तिथे झोपून राहिलो. अरे बट सॅमी मी म्हटलं होतं ना कोणाला काही सांगू नकोस. उगाच कधी कोणाला कसा गैरसमज होईल काहीच सांगता येत नाही राईट. काय नाही ग माया. आणि हे बघ मी राधाशी नाही खोटं बोलू शकत, सो तिला मी सगळं खरं सांगितलं आणि मला खात्री आहे राधाचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे ती कुठल्याही प्रकारचा गैरसमज माझ्या बाबतीत करून घेणार नाही. ओके सो डोंट वरी. बरं चल माया आता निघू मी, मला महत्वाचं काम. ओके बाय. मॅम आणि मॅम पण प्रॉब्लेम आहे. काय? ते सगळे खातील ना हे मी घेऊन गेल्यावर. जेनी तू बिलकुल काळजी करू नकोस. रघुला मी दिले आहे ऑलरेडी डबा, तो देईल सगळ्यांना. यू आर द बेस्ट. थँक्यू मॅम. आता काळजी घे आणि थोड्या वेळ जरा आराम कर. लगेच काम काम करू नकोस. हॅलो. हे हाय राधिका, तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं म्हणून कॉल केला. हा बोल ना. ऐक ना, मला आता खरंच बोलता नाही येणार. आपण भेटून बोलूया का? नाही तर असं नाही होणार. राधिकाला नीट ओळखतो मी. बाकी ती सगळं सहन करेल, पण आपल्या नवऱ्याची बदनामी नाही सहन करू शकणार. अनुभव आहे ना पर्सनल. हा नाही नाही होऊ दे होऊ दे. पण नाही एक मला विचारायचं राहिलं तरी फोटो काढायला मला का नाही बोलवलं? तुला कशाला बोलवायचं? तुला काय तिथे बोलून तो प्लॅन फसून घ्यायचा होता का मला? मी चांगले फोटो काढतो, फोटोग्राफर आहे मी. केड्या गप ना. जरा काही चांगलं चाललं असेल की त्याच्यामध्ये निगेटिव्हच बोलणार का? आता फक्त एवढं लक्षात ठेव, राधिका इमोशनल आहे आणि या फोटोंच्या आधारे मी तिच्या इमोशनशी खेळणार. पण तू इथे का बोलवलंस मला? काय नाही, प्रायव्हसी. इथे कसं आपल्याला व्यवस्थित बोलता येईल ना. आणि कसं आहे ना, काही गोष्टी जगाच्या समोर आणून नाही चालत अगं, आणि त्या येऊही नयेत म्हणून आपल्यालाच प्रयत्न करायला लागतात ना, म्हणून. म्हणजे या जस्ट अ मिनिट. रंगपंचमीच्या दिवशी सामी मला सोडायला माझ्या घरी आला होता. तेव्हाचे फोटोज आहेत, बघून घे आणि हे फोटोग्राफ्स घेऊन जा. अगं मलाही नको आहे ते फोटोग्राफ, ट्रस्ट मी. सामी मित्र आहे माझा, त्याचं आयुष्य असं उद्ध्वस्त झालेलं मलाही नाही चालणार आहे. ब्लॅकमेल करतेस? तसंच समज हवं तर. पण तुझ्याकडे दुसरं ऑप्शनही नाही आहे राधिका. ती लवकरात लवकर डिसिजन घेऊ के, नाही तर फोटोज व्हायरल होतील ना मीडियामध्ये. राधिका आता डिसिजन तुझ्या हातात. कसला विचार करतेस? आर यू सिरियस? तुझ्यासाठी पोस्ट महत्वाची आहे राधिका? पोस्ट महत्वाची आहे की नवऱ्याची इज्जत? राधाला सरप्राईज द्यायचं ठरवलंय. आहे केबिन मध्ये? नाही केबिन मध्ये नाहीये. नाहीये म्हणजे कुठे गेली? मॅमला कुणाचा तरी कॉल आला आणि शी जस्ट लेफ्ट. हो. हाय श्रेयस. हाय. नाही जिनियत तर म्हणाली की राधा कुठेतरी बाहेर गेली आहे. तुला काही कल्पना आहे का कुठे गेली? अरे नाही ना, तेच तर. म्हणजे काय सांगून नाही गेली? नाही, मी विचारलं त्यांना कुठे जात आहे, पण काही न बोलताच निघून गेल्या. बरं टेन्शन मध्ये होते रे जाताना. राधाला टेन्शन यावं असा कोणाचा फोन आला असेल? एवढ्या घाईघाईत कोणाला भेटायला गेली असेल? नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुला तर आता सगळं माहितीच आहे. हे बघ शन्या, आणि माझ्यामध्ये तसंही काही उरलेलं नाहीये. तिला मी कधीही बाजूला काढू शकतो आणि मला तेच करायचंय. आणि एकदा का ते केलं की आपल्याला लग्न करण्यापासून कुणी रोखू नाही शकणार. आणि त्यानंतर मग बस तू, मी आणि आपली स्वप्न, आपण दोघं मिळून या कंपनीला इतक्या मोठ्या लेवलला घेऊन जाऊ ना की त्याचा कधी लोकांनी विचारही केला नसेल. माया
ट्रस्ट मी. आय नो, पण मग तो आपल्या गुडसाठी हे सगळं लपवतोय का आपल्या बॅडसाठी हे कसं करणार? मम्मा, सेम रिॲक्ट होतीयस आणि सेम तेच बोलतीयस, सेम एक्सप्रेशन्स पण आहेत, कसं करणार? आणि जाऊ दे प्लीज, तसे तुझ्याशी बोलण्यात काही पॉइंट नाहीये, कारण तू आता माझी साईड घेशील, गॅरी आल्यानंतर त्याची साईड घेशील, सो काय पॉइंट आहे? राहू दे. ओ गो, अय्यो मी विसरले, माझ्या मम्माला आता बोलता येत नाही. आय एम सो सॉरी मम्मा, माझ्या खरंच लक्षात नव्हतं गो. आय लव्ह यू. बाबा आहेत, अथर्व आहेत, खूप जबाबदारी आहेत, मला नाही झेपत. नाही राधा, तू खोटं बोलतेस. नाही, खोटं नाही बोलत. तुला जमणार नाही असं काही नाहीच आहे. हा, मला हे पटतच नाहीये. असं काय बोलतोयस तुम्ही? माणूस आहे, प्रत्येकाच्या लिमिटेशन असतात ना. नाही जमत आहे आता मला हे. नाही मला नाही पटत आहे राधा, कारण जेवढी तू स्वतःला ओळखतेस ना त्याच्याहून जास्त मी तुला ओळखतो. तू हे जे काय सांगते सगळं खोटं आहे, काहीतरी गडबड आहे, ह्याच्या मागे काहीतरी वेगळं कारण आहे. खरं सांगतो. हे बघ, तू आता मला काही प्रश्न नको विचारू, मला नाही जमत आहे इतकंच मला म्हणायचं. राधा, तू शांत होशील का? तुला काही मदत हवी आहे का? मी तुला कुठल्याही प्रकारची मदत करू शकतो राधा. याचा काही फायदा होणार नाहीये, कारण आता माझा निर्णय झालाय. राधा, ठरवलं त्यात चुकलं काय? केडा, एक लक्ष ठेव, आपली लाईफ ना अशी ट्रेन सारखी असते. एक एक स्टेशन मागेच पडलं पाहिजे, तेव्हाच आपण आपल्या डेस्टिनेशन कडे जातो. त्यामुळे आता राधिका, शनाया ही स्टेशन्स मागे पडली आहेत आणि आता मायाला हाताशी धरून मी माझ्या डेस्टिनेशन कडे कसा जातो हे बघ असतो. भाई, फक्त हा डब्बा सदैव तुझ्या मागे असेल हे लक्षात ठेव. गॅरी, काय आहे? व्हॉट इज दिस? शनाया, प्लीज ओरडू नकोस. तू हे काय करून आलास गॅरी? व्हॉट इज दिस? अरे काय करून आलोय म्हणजे? लग्न करून आलोय आम्ही, अजून काय असणार आहे? पण मी घरात असताना तू दुसरं लग्न केलंसच कसं? शनाया, मी काहीही करू शकतो, कळलं? मी जर राधिकाला डिवोर्स देऊन तुझ्याशी लग्न करू शकतो ना, तर तुला डिवोर्स न देता मायाशी पण लग्न करू शकतो. नाही, नो, हे नाही, अलाउड नाहीये, नाही चालणार. शनाया, बाजूला हो प्लीज. नाही, बाजूला हो, आम्हाला माया बनवलं तेव्हा तर खुश होतीस, मग हे अचानक काय डोक्यात आलंय तुझ्या? हे बघ, मी तुला सगळं सांगितलंय, यापूर्वी आपलं बोलणं झालंय, आत्ताही सगळ्यांसमोर मी तुला सांगितलं. आता अजून काय बोलायचंय? मला नाही बोलायचंय. नाही, ठीक आहे ना, तू जे काय सांगितलंस ना त्याने माझं समाधान झालेलं नाहीये. पण तू मला उलट प्रश्न करू नकोस, मला उत्तर हवंय. हे सगळं काय आहे? आणि जर तू सांगणार नसशील तर मी शोधून काढेन, कारण ह्याच्या मागे नक्की काहीतरी राजकारण आहे किंवा काहीतरी वेगळं प्रकरण आहे. हे सगळं शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये आता. मॅम, वहिनी, तुम्ही काय बोलताय? मॅम आय एम सॉरी. फॉर द फर्स्ट टाइम नाही तुमचा डिसिजन मला पटत आहे. आणि इतका मोठा डिसिजन का घेतलात? मॅम, मी काय म्हणते, तुम्ही रिथिंक करा. आनंद सर नाहीयेत, पानवलकर सर येतील, तुम्ही त्यांच्याशी बोला एकदा आणि मग तुम्ही डिसिजन घ्या ना. ज्यांनी त्यांच्याशी बोलून काय होणार आहे? जे तुम्हाला वाटतंय ना तेच त्यांनाही वाटणार आहे. म्हणजे तुम्ही कुणाचंच नाही ऐकणार आहे का मॅम? मॅम प्लीज एकदा विचारणी. माझा डिसिजन झालाय. पण वहिनी, सॉरी, पण इतका मोठा डिसिजन घेतलाय त्यामागे काहीतरी कारण असेल ना. काय झालं? आम्ही काही कमी पडतोय का? नाही जेनी, तुम्ही सगळेजण माझ्या बरोबर आहातच. हे बघा, असं समजा की काही प्रश्नांची उत्तरं नसतात आपल्याकडे, पण आता ह्या क्षणी माझा आतला आवाज मला सांगतोय की मी ही एक्स्ट्रा जबाबदारी स्वीकारली नाही पाहिजे. नाही, हे बघ, ऐक, माझा डिसिजन झालाय. जेनी, ते जे रेझिग्नेशन लेटर आहे त्याची प्रिंटआउट फक्त आता आतमध्ये आणून. वहिनी, अहो पण
या सगळ्या मागे तो गुरुनाथ सुभेदारच असणार आहे. सिरियसली? अर्थात. कारण राधाला त्रास देण्यासाठी तो वाटेल त्या थराला जाऊ शकतो, काहीही करू शकतो तो माणूस. आणि हे बघ माया, तो माणूस हल्ली सतत तुझ्या आजूबाजूला असतो. त्यामुळे तू सुद्धा जरा अलर्ट राहा, त्याच्यावर वॉच ठेव. ओके? मी सुद्धा माझ्या पद्धतीने त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणारच आहे. बरं झालं तू सांगितलंस. आता मी सुद्धा अलर्ट राहीन ना. ठीक आहे, चल ठेवतो. बाय. बाय. हे मला माहिती होतं आणि तसंच घडलं. मग आता काय करायचं? आता जे काही करायचंय ते तुला करायचंय माया. म्हणजे? तू एक काम कर, तू राधिकाला फोन कर आणि तिला सांग मला भेटायचंय. अरे पण आता भेटून काय सांगू मी तिला? तिला सांग ओके, कळलं? लाव फोन. बोल माया. हे हाय राधिका, मला आत्ताच्या आता येऊन भेट. का? काय घाई आहे? हे बघ माया, मी रेझिग्नेशन लेटर टाईप करायला दिलंय, तयार होईलच. होल्ड ऑन. तू रिझाईन करण्याआधीच मला भेट. काय झालंय? सगळं तर आता तुझ्या मनासारखं घडतंय ना, अजून काय हवंय तुला? राधिका, मी भेटल्यानंतरच तुला सांगेन. ओके, बाय. तो गेला, गाडी घेऊन गेला आवाज. अरे काय तुम्ही म्यूट मध्ये आ करा ना. हा, आपण चेक करूया. हो नाही, आता बरं झालं आवाज गेला. काळी जीभ आहे. नाही तू कशाला चेक करतोस? पण तू डॉक्टर आहेस का? नाही, पण तू काळजी करू नकोस. मम्माचा गेलेला आवाज परत आणण्याची जबाबदारी माझी. तू बोलायचं, मी ऐकायचं, असंच सुरू आहे ना. आता नवीन काय मला कळे ना, म्हणून विचारते. आणि डोंट वरी, मी एसबी ग्रुप ऑफ कंपनीच्या CEO पदाचा राजीनामा देणार आहे. तयार आहे राजीनामा, आजच देते. होल्ड ऑन राधिका, राजीनामा द्यायची इतकी का घाई करतेस? म्हणजे? नाही, मी राजीनामा घेणारच आहे, बट त्याआधी अजून 1-2 महत्वाची काम आहेत जी तुला करायची आहेत. हे राजीनामा द्यावा म्हणून एवढी घाई केलीस, आता काय महत्वाची काम आहेत? सांगते ना, सांगते. एसबी ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये तुझी कंपनी राधिका मसाले तू मर्ज करणार आहेस. हो, मी तयार आहे. माया, मी तयार आहे, पण माझी एक अट असेल. या, गो अहेड. माझ्या कंपनीतल्या एकाही कर्मचाऱ्याला तू कामावरनं काढायचं नाहीस. वास, एवढीच? चल, मान्य केली. तू फक्त आता पुढच्या प्रोसिजरला लवकरात लवकर सुरुवात कर. कंपनीचे पेपर्स माझ्याकडे हँडओव्हर कर, मग हे फोटो सुद्धा मी तुझ्याकडे हँडओव्हर करेन. ओके, सी यू. या म्हटलं चहा. चहा तर पितोच आहे ना मी. तुला काही काम आहे का माझ्याकडे? नाही ना. नाही, मी चहा पितोय म्हणून तुला उशीर होतोय असं काही नाही ना? अहो नाही ना हो, तुम्ही काऊन बरं सारखे सारखे तेच प्रश्न विचारत आहात? मग तूच मला सांग, किती वेळ तू यरझारा मारणार आहे वाघिणी सारख्या? असं काही नाही, तुम्ही जरा राहा, गप्प राहा. तर कमाल करतेस तू. तू शांत बसावी म्हणून मी तुला प्रश्न विचारतोय, तर तू मलाच गप्प बसायला सांगतेस. सरिता, नक्की काय झालं सांगतेस का मला? अगं तू मला सांगितलंच नाही तर तू अस्वस्थ का आहेस हे कसं कळेल मला? फोन. हा, पण ती खरंच टेन्शन मध्ये असेल का? अगं टेन्शन मध्ये म्हणजे
तिच्या ऑफिसच्या कामाची काळजी म्हणतोय मी. आणि एक ध्यानात ठेव, असेलच काही टेन्शन ना, आपल्याला काळजी करायची काही गरज नाही. ती समर्थ आहे सगळे प्रश्न सोडवायला. तू पाहिलंस ना, त्या तुझ्या पोट्यानं कमी त्रास दिला तरी त्या सगळ्या गोष्टीतून सही सलामत बाहेर पडून स्वावलंबी झालीच की नाही, स्वतःच्या पायावर उभी झालीच की नाही. आपली मुलगी आहे ती, तू काही काळजी करू नकोस. कळलं का? आईबाप म्हणून तिच्याविषयी काळजी वाटण्याऐवजी अभिमान वाटायला हवा, जसा मला वाटतोय. हो ना. हा, व्हेरी गुड. झालं हे सगळं भांग मग तिकडे त्या गुलमोहरियन्सना भांग पाजायची धुळवडीच्या दिवशी असा तिचा प्लॅन होता, पण सगळा प्लॅन फ्लॉप झाला आणि हिनीच सगळ्यात जास्त भांग प्याली म्हणून आवाज गेला. म्हणून कोणीतरी म्हटलंय, होळी रे होळी, ओरडाची पोळी, खाऊ नका तुम्ही भांगेची गोळी. गेल्या फोकस कर ना, काय करूया ते सांग ना. हो, म्हणजे आवाज परत येऊ शकतो पण पैसे लागतील. अरे करू आपण खर्च, तू काही टेन्शन घेऊ नकोस. तू फक्त सांग माझ्या मम्माचा आवाज परत आण यार, दॅट्स इट. कुठल्या डॉक्टरकडे जायचंय सांग, मी अपॉइंटमेंट घेते. नाही नाही नाही, डॉक्टरच्या बसचं काम नाहीये हे. डॉक्टर नाही करू शकत, त्यासाठी बाबांनाच बोलवावं लागेल. नाही म्हणजे उद्या कितीही आणि कोणतेही बदल झाले ना तरी माझी त्यांना कंडिशन असणार आहे की इथला स्टाफ चेंज होणार नाही आणि स्टाफच्या पगारातही काहीही बदल होणार नाही. पण यापुढे आपली स्वतंत्र असलेली राधिका मसाले ही कंपनी कंपनीमध्ये मर्ज होणार. दिले त्यांनी, माझ्या हातातून हिसकून घेतले. असं काय करतेस? आणि ट्रीटमेंटसाठीच दिले होते ना पैसे. तुला म्हटलंय मी चांगल्या डॉक्टरकडे जा, ट्रीटमेंट करून घे, प्रायोरिटीने ट्रीटमेंट करून घे आणि अजिबात हलगर्जीपणा झाले चालणार. सगळं झालं की बोलणं. हो मग गेलो आम्ही डॉक्टरकडे, डॉक्टरने ट्रीटमेंट केली, मेडिसिन पण दिलंय. मग आता कशाला हवेत पैसे? आपण मम्माला आता दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन जायचंय. तू बरी आहेस ना? आता एक ट्रीटमेंट चालू आहे डॉक्टरची, त्याची औषधं घ्यायची सोडून ही दुसरी कुठली ट्रीटमेंट काढली आहेस? काही पैसे बिसे मिळणार प्लीज. गॅरी प्लीज दे ना मला पैसे. शनाया प्लीज, तुला सांगितलं ना मी, एक ट्रीटमेंट चालू असताना दुसरे कसले पैसे मागतेस ट्रीटमेंटसाठी? पैसे नाही आहेत माझ्याकडे, पैसे मिळणार नाहीत. बस झाला आता. आणि मला कटकट नकोय प्लीज, मी आत्ताच आलो. ठीक आहे. माया म्हणा. माया Scoundrel, you rascal! I'll show you Maya. तरी मी तुला सांगते की मला ते विश्व जास्त आवडत होतं. मला आता हे विश्व खरंच नकोय. हे बघ सौमित्रा, आणि मी तुला सांगितलं ना ते सीईओ पदाचा मी राजीनामा दिला, तो निर्णय माझा जसा ठरला होता तसा हाही निर्णय ठरलाय. आता तू मला काही विचारू नको प्लीज. ठीक आहे राधा, तुला सांगायचं नाही ना, नको सांगूस, हरकत नाही. पण हे तू का वागतेस आणि कोणाच्या सांगण्यावरून वागतेस हे जोपर्यंत मला कळत नाही ना, तोपर्यंत मी सुद्धा गप्प बसणार नाही. थँक्स राधिका. राधा, जरा मला तुझ्याशी बोलायचंय. बोला नाही. बस. काय झालं? काही हवंय का तुम्हाला? मला काहीच नकोय, पण तुझ्याशी बोलायचं होतं. बोला ना. तुझी रोजच्या सारखी धावपळ तर चालू आहेच, पण नेहमीसारखी बडबड चालू नाहीये. सतत टेन्शन मध्ये असल्यासारखी शांत शांत. काम करण्यापेक्षा ना अथर्वकडे लक्ष द्यावंसं वाटतं. सौमित्र आणि अथर्वची काळजी घ्यावीशी वाटते. हे मला पूर्वीसारखं ना घरी राहावंसं वाटतं.
घरी काम करावंसं वाटतं की नको ती 300 करोडची मालकी आणि तो बडेजाव सगळं सगळं नकोसं वाटतंय आता. म्हणून मी हा निर्णय घेतलाय आणि आई मी आता या निर्णयावरती ठाम आहे. तू म्हणतोस ते बरोबर आहे सौमित्र. काहीतरी नक्कीच घडलंय आणि ते ती आपल्याला सांगत नाहीये. नाही, ती काहीच सांगत नाहीये मम्मा. तिच्या डोक्यात आणि मनात काय चाललंय ते सुद्धा कळत नाही. मला एक आयडिया सुचते. बोल ना. ह्या विषयावर तू गुरुनाथच्या आईशी का नाही बोलत? त्यांना जर काही माहित असेल तर त्या तुझ्याशी शेअर करतीलच आणि समजा नसेलच माहित तर आई या नात्यानं त्या राधिकाशी बोलूच शकतात ना. लेट्स ट्राय. बरोबर बोलतेस. तसंही आता हा एकच ऑप्शन आहे आपल्याकडे. एक मिनिट, तू थँक्स का म्हणालीस? अरे नाही, ऍक्च्युली मला तुला बाय म्हणायचं होतं पण मी थँक्स म्हणले. ऍक्च्युली माझी झोप नाही झाली ना म्हणून. है ना. एक मिनिट. नाही, तुम्हाला दोघींना मी नीट ओळखतो. मी घरातून बाहेर गेल्यावर काही कांड करण्याचा प्रयत्न नाही तुमचा? नाही, करूही नका. कारण आधीच माझ्या डोक्याला काही व्याप कमी नाहीये. त्याच्यामध्ये आता अजून वाढून ठेवू नका, सांगून ठेवतोय. नाही. चल येतो. बाय 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 बाय. गॅरीला डाऊट नाही आला पण त्याच्या वॉलेटमध्ये पैसे घेतले. प्रोसेसला साधारण किती दिवस लागतील? नाही, या दोन्ही कंपन्या तुमच्याच असल्या तरी 3 ते 4 दिवस नक्कीच लागतील. पण त्याआधी तुम्हाला आपल्या लीगल डिपार्टमेंटला या गोष्टीची कल्पना द्यावी लागेल. वहिनी, नाही म्हणजे आम्हाला असं वाटतंय की इतका मोठा डिसिजन घेण्याच्या आधी तुम्ही पुन्हा एकदा या डिसिजनवर विचार करायला हवा. येस मॅम. हो वहिनी, या दोघांचं मला पटतंय. मलाही वाटतंय की तुम्ही हा जो काही निर्णय घेतलाय त्याच्यावरती एकदा चर्चा व्हायला हवी. कारण आजपर्यंत आपण कधीही एकमेकांशी बोलल्याशिवाय कुठला